मुंबईचा महापौर हा मराठी होणार आणि हिंदू होणार असं का? मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही विचार सुरू केला काल एक त्यांचा कुठला रे वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते आणि तिथे मी डोमकावळे एवढ्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते. ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. आतापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे. पण भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. मुख्यमंत्री असं म्हणता आहेत की त्यांनी महायुतीने केलेल्या प्रकल्पांचं श्रेय चोरलं जातंय आणि ते लोकांसमोर मांडलं जातंय. हा प्रश्न एक चांगला आहे. आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत. आम्ही मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता, होय हे आम्ही केलं. ह्याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलेलं आहे, कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केलेत, म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र इंडियानी केलेला आहे, ही कामं त्यांची मागे पडतायत. तर आम्ही केले. आता म्हणजे मी येताना पाहिलं, जो रिगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे, जी जागा आम्ही सिलेक्ट केली, तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला, त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला, तेही श्रेय मिंदे घेतोय. तर आमची छोटी छोटी कामं आहेत, पण केवढी मोठी कामं तुम्ही केलेत. कैलास पर्वत मोदीजीने बांधले, का नाही तुम्ही सांगत? गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती, हे तुम्ही का नाही सांगत? अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंद्यांनी केलं. ज्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं, ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर? समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं, जसं अमृत आणलं तसं. आमची छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेताय? ज्या वेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंद्यांना कोणी ओळखत नव्हतं, तेव्हापासून कोस्टल रोडची प्लॅनिंग, त्याच्या आधी मिडल वैतरणा धरण, त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल्स बांधलेली आहेत, अनेक सुविधा केलेल्या आहेत. ही छोटी छोटी कामं आहेत, त्यांनी केलेली मोठी कामं आहेत. परत एकदा सांगतो, मोदीजी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा मोदीजीने आणली, अरबी समुद्र या मिंद्याने आणि गद्दारीने केलेला आहे निर्माण, तर ते श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे. सगळे विरोधक ईव्हीएम बद्दल शंका घेत होतात, पण आता बिनविरोधचा जो काही धडाका लावलेला आहे त्या संदर्भात सगळे विरोधक तुम्ही एकत्र येणार आहात का, किंवा काय कोर्टात जाऊन त्या संदर्भात? कोर्टात जाऊन काय होणार आहे? विश्वास ठेवायचा तरी कोणावर? ही प्रक्रिया, म्हणून म्हणतो की निवडणूक आयोगामध्ये दम असेल तर त्यांनी नुसता निर्णय राखून नाही ठेवायचा तो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज भरताना ते जे सगळे आरोह होते, त्या आरोंचा टेलिफोनचा रेकॉर्ड काढा. कोणी कोणी त्यांना फोन केले होते ते काढा. का तोही रेकॉर्ड आता व्हिडिओच्या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजप्रमाणे